जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे बाहेर पडले। हिंदुत्वाचं कारण दिलं असलं तरी आदित्य ठाकरेंचं वाढलेलं महत्त्व हेही कारण होतं हे नाकारता येणार नाही। जुलै 2023 मध्ये शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून अजित पवार बाहेर पडले। राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत असा दावा नंतर त्यांनी केला। फेब्रुवारी 2015 काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण तरुण गोगोई यांच्या हट्टामुळे आसाम काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती। तत्कालीन काँग्रेसचे नेते हिमंत बिस्व शर्मा अनेक आमदारांसह भाजपमध्ये गेले। तरुण गोगोईंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय, मला खुद्द राहुल गांधींनी शब्द देऊनही काहीही होत नाहीये असा दावा हिमंतांनी तेव्हा केला होता। 2021 मध्ये रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामध्ये फूट पडली होती। काका आणि पुतण्यामधले वाद विकोपाला गेल्यानं पक्षाचे 2 तुकडे झाले। 1995 मध्ये अशाच प्रकारे तेलुगू देसम पक्ष फुटला होता। एन.टी. रामाराव यांच्या दुसऱ्या पत्नीला विरोध करून राव यांचे जावई चंद्रबाबू नायडू यांनी बंड पुकारलं आणि पक्षाचा ताबा घेतला।